पिकांना सोडून नवा प्रयोग केल्यास त्याचा कसा फायदा होतो हे सुनील सातपुते या शेतकऱ्यानं आपल्या कृतीने दाखवून दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात आष्टा या छोट्याशा खेड्यातील हा शेतकरी आता आर्थिकदृष्ट्या संपन्न झालाय। आज आपण सुनील सातपुते यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जाऊयात। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात आष्टा हे लहानसं खेडेगाव। पोंभुर्णा तालुका तसा सोयी सुविधांनी मागास तालुका, रोजगाराच्या संधी नाहीत, आधुनिकतेचाही गंध नाही। त्यामुळे इथला शेतकरी भात आणि सोयाबीन या पारंपरिक शेतीवरच जगतोय। पण अशातही काही शेतकऱ्यांनी वेगळीच वाट चोखाळली आहे। यातलेच सुनील सातपुते हे एक। आष्टा इथले रहिवासी असलेले सुनील सातपुते यांच्याकडे 7 एकर शेती आहे। या शेतीत ते कापूस घ्यायचे, पण एकरी 25 ते 30 हजार रुपये एवढंच उत्पन्न मिळायचं। कमी उत्पन्न मिळाल्यानं वर्ष वाया जायचं। अशातच त्यांची भेट पोंभुर्णाचे कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांच्याशी झाली। त्यांनी सातपुते यांना अकोला इथं वेगळ्या प्रयोगशील शेतीच्या अभ्यासाला पाठवलं। अकोल्यातून परत आल्यानंतर मागील वर्षी गायकवाड यांनी प्रायोगिक तत्वावर 1.5 एकरात शेवगा लावला। शेवग्यातच आंतरपीक म्हणून शेवंतीची शेती केली। 1.5 एकरात शेवग्याची 600 झाडं आणि शेवंतीची 4000 झाडं लावलीत। रासायनिक खतं आणि कीटनाशकांचा वापर न करता जीवामृताचा वापर केला। या दोन्ही पिकांचं डिसेंबरमध्ये उत्पादन सुरू झालंय। सातपुते यांना शेवग्याचं 7 क्विंटल उत्पादन मिळालंय, तर शेवंतीचं 8 क्विंटल उत्पादन मिळालंय। दोन्ही पिकातून 1 लाख रुपयांचा नफा मिळालाय। शेवगा 1.5 एकरात लावलेला आहे। जवळपास 500-550 बुड आहे। तर त्याच्यामध्ये हा गॅलर्डियाचा शेवंती लावलेला आहे। तर त्या 1.5 एकरात जवळपास 4000 ते 4500 शेवंतीची झाडे बसली आहेत। त्याला लावत असताना डवरण वगैरे नाही चाललं। बाईच्या माध्यमातून त्याला साफ करून कोळकून त्याचं संगोपन केलं आहे। आता जवळपास आमच्या कापसाला एकरी जास्तीत जास्त 25,000चं वगैरे उत्पन्न होत होतं। तर आता हा उत्पन्न जवळपास कमी खर्चात 1 लाखाच्या वरून झालेला आहे। खताचं नियोजन सुरुवातीला मिश्र खत वगैरे वापरला एकदा। त्याच्यानंतर आमचे ताले साहेब, गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जीवामृत तयार करून बाईच्या माध्यमातून थोडा एक ग्लास त्याला टाकून आजपर्यंत हे झाड वाढवला। तर झाड जवळपास 6 फूटपर्यंत आला होता। लागवड याची झाली 20 ऑगस्ट आणि उत्पन्न 22-25 डिसेंबर पासून सुरुवात झाली। आतापर्यंत शुद्ध नफा 1 लाख रुपये झाला। पारंपरिक शेती 7 एकरात करूनही कर्जात ढकलत होती। त्यापेक्षा कितीतरी कमी शेतीत लाखो रुपयांचा नफा मिळालाय। त्यामुळे सुनील सातपुते यांची पत्नी ही समाधानी आहे। पूर्वी आम्ही 7 एकरामध्ये कापूस पिकवत होतो। त्या कापसामध्ये आम्हाला एकरी का 20 हजार रुपये उत्पादन होत होतं। म्हणजे लॉसमध्येच जात होतं। आम्ही खूप नाराज होत होतो। त्याच्यानंतर आमच्याकडे आमचे साहेब ताले साहेब राहत होते। त्यांना मार्गदर्शन विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 एकराची शेती माझ्या पद्धतीने करावा। मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं, शेवंती लावा। आणि आधी शेवग्याचं बी दिलं। त्यांनी 600 रोपं शेवग्याचे लावले आणि त्याच्यानंतर आंतरपीक म्हणून शेवंती लावायला सांगितलं। तर डेजी शेवंती लावली। तर आम्हाला त्याच्यापासून 75 क्विंटल डेजी विकली आणि 8 क्विंटल शेवगा विकला आणि त्याच्यानंतर 7 क्विंटल गावी पण विकला आहे शेवंती। कृषी विभागानंही सातपुते यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलंय। अधिकाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांविषयी तळमळ असली तर शेतकऱ्यांच्या जीवनात कसं परिवर्तन होऊ शकतं हे याचं उत्तम उदाहरण आहे। पोंभुर्णा येथील कृषी अधिकारी भास्कर गायकवाड हे याच तळमळीनं वेगळ्या प्रयोगाबद्दल आग्रह धरत असतात। त्यांच्याकडे आम्ही मग शेवंती, ज्याला आम्ही गॅलर्डिया म्हणतो, गॅलर्डियाचं पीक घ्यायचं ठरवलं। पण ते आम्ही शेवगाच्याच मध्ये आंतरपीक म्हणून घेतलं, पण त्याची खूप वाढ झाली आणि शेवगा बाजूला पडला, मागं पडला आणि शेवंती गॅलर्डिया खूप उत्पन्न आलं। आज त्याला जवळजवळ 6 लाखाचं उत्पन्न झालं इथे।
त्याच्यामुळं त्याच्या इतर एकरातून मिळणारं उत्पन्नापेक्षा कमी एकरात जास्त उत्पन्न मिळू लागलं आणि तो समाधानी झाला. आणि परत शेवगा यावर्षी त्याला जरी कमी झालं 25%, पण पुढच्या वर्षी आम्ही हमखास सांगतो की एका झाडाला जवळजवळ 100 किलोपर्यंत उत्पन्न घेण्याची आमची तयारी आहे. शेवग्याच्या शेंगापासून ऑइल निघतं आणि शेवग्याच्या शेंगापासून पावडर होते. जर आपण 800 ग्राम एका 1000 लिटरमध्ये जर पाणी टाकलं तर 1000 लिटर पाणी शुद्ध होऊ शकते. परत त्या शेवगाचा पाला हा साधारणतः 20 रुपये किलोप्रमाणे जर विक्री केला, त्याच्यापासून प्रोटीन्स फार मोठ्या प्रमाणात मिळतं. जनावरांचा चाऱ्यात सुद्धा उपयोग होतो आणि लहान मुलांचा खाऊसुद्धा तयार होऊ शकतो. याच्यावर फार मोठा रिसर्च सुरू आहे आणि पाल्यापासून सुद्धा उत्पन्न होऊ शकतं याच्यामध्ये. आणि आज इथे मार्केटसुद्धा उपलब्ध आहे. चंद्रपूरसारख्या ठिकाणी शेवगा हे पीक फार दुर्लक्षित आहे आणि त्याच्यामुळं शेवग्याचं उत्पन्न जर वाढलं तर इथं मोठ्या प्रमाणात इडली, सांबार वडा ह्या प्रकार हॉटेलमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतो. पण सांबार तयार करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नाही आणि त्या मोठ्या 100 रुपये किलोप्रमाणे घ्यावं लागतं दुकानदाराला. जर आपण जर इथे शेवगा उपलब्ध म्हणजे प्रोडक्शन केलं, उत्पादित केलं तर मोठ्या प्रमाणात आपण हॉटेल्स आणि लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आयुर्वेदिक तत्व असल्यामुळे शेवगा हा फार महत्त्वाचं पीक आहे. मुळातच अधिकाऱ्यांनी कितीही सांगितलं तरी शेवटी अंमल करणं हे शेतकऱ्यांवर अवलंबून असतं. आता सातपुते यांना मिळालेल्या यशानं इतरांनाही प्रेरणा आणि हिंमत मिळाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी नव्या पिकांचा विचार करू लागलेत. तसा विचार झाला तरच काहीतरी परिवर्तन होऊ शकेल. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर.